पुणे पोलिसांनी योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या पत्नीनेच घडवून आणल्याचं सांगितलं आणि सर्वांनी डोक्याला हात लावला। एवढा मोठा व्यावसायिक माणूस, घरी गडगंज पैसा, भाचा आमदार, पण इतकं असूनही पैशाची हाव आणि अनैतिक प्रेमसंबंधामुळे त्यांची पत्नी त्यांच्या जीवावर उठली। मंडळी, या घटनेसारखीच एक घटना 2019 साली कल्याणमध्ये घडली होती। एका पोरीला तिचा होणारा नवरा पसंत नव्हता, पण घरच्यांच्या दबावामुळे तिने लग्न केलं आणि तिसऱ्याच महिन्यात जबरदस्त प्लॅनिंग करून नवऱ्याचा काटा काढला। त्यात त्या बिचाऱ्याची काहीही चूक नसताना नेमकं काय घडलं होतं, तेव्हा काय होतं कल्याणमधलं पत्नी वृषालीनं केलेलं पती जगदीशचं हत्याकांड सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर। मंडळी, 6 मार्च 2019ची ती रात्र। त्या दिवशी रात्री 10-11च्या दरम्यान कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांना एक फोन आला। त्यामध्ये त्यांना अशी माहिती मिळाली की एका घरात शिरलेल्या चोरांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्यांची हत्या केली। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले। पंचनामा करून तातडीनं तपास सुरू केला। दरम्यान घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना ती चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं लॉजिक पटलं नाही। त्यामुळं तेही बुचकाळ्यात पडले होते। पुढं शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला आणि पोलिसांना एक्झॅक्टली काय झालं असेल याचा अंदाज आला। त्यांनी हत्या झालेल्या नवविवाहित पत्नीकडे कसून चौकशी केली। सुरुवातीला कबूल न होणाऱ्या पत्नीला पोलिसांनी इंगा दाखवल्यानंतर तिनं बोलायला सुरुवात केली आणि पोलीस सुद्धा तो धक्कादायक प्रकार ऐकून विचारात पडले। झालं असं, नवविवाहित पत्नीच्या कबुली जबाबानुसार 6 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 10 ते 11च्या सुमारास मृत जगदीशची पत्नी वृषालीनं पतीच्या मामाला म्हणजेच नंदलाल यांना फोन करून अशी माहिती दिली की ते घराबाहेर गेले होते। आता घरी येऊन पाहते तर घरात सगळं सामान अस्तव्यस्त पडलंय आणि घरी चोरी झाली। चोरी करून चोरांनी जगदीशला सुद्धा मारले असं म्हणत तिने रडत रडत मामाला ओझरती कल्पना दिली आणि कॉल ठेवून दिला। ते ऐकल्यानंतर घाबरून गेलेले नंदलाल यांनी तातडीनं ऑटो करून जगदीशचं घर गाठलं। त्यांनी बघितलं की घरात सगळं सामान खरंच अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि वृषाली पतीच्या जवळ बसून रडत होती। नंदलाल यांनी लगेचच शेजारच्यांच्या मदतीनं जगदीशला कल्याण ईस्टमधील भुजबळ यांच्या दवाखान्यात आणलं। भुजबळ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी जगदीशला वरवर तपासून त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं सांगितलं। तिथं गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी जगदीश मृत झाल्याचं घोषित केलं। पुढं हा सगळा प्रकार पोलिसांना कॉलवर सांगण्यात आला। दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी जगदीशची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली व अत्यंत बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली की येताना काहीतरी भाजीला घेऊन या, पण ते कामावरून येताना काहीच न घेता आले। त्यामुळं मी संध्याकाळी 8च्या सुमारास परत मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेले। मार्केटमधून तासाभरात परत आल्यानंतर 9च्या सुमारास मला सगळं घर विस्कटलेलं दिसलं। थोडं आत येऊन पाहिलं तर जगदीशही बेडवर पडलेले दिसले। मग मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते उठले नाही। त्यामुळे मी घाबरून नंदलाल मामांना फोन केला। मंडळी, वृषालीची ही सगळी स्टोरी पोलिसांनी ऐकली, पण तरीही भर वस्तीत असलेल्या उषा सदन या सोसायटीत संध्याकाळी 8-9च्या सुमारास कोणी चोर येतील आणि एका व्यक्तीचा खून करून जातील यावर पोलिसांना विश्वास बसला नाही। त्यांचा संशय वाढत चालला होता। पोलीस कुठलाही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचत नव्हते। तोपर्यंत त्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून पोलिसांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या, म्हणून त्यांनी तपासाचा अँगल बदलला। मंडळी, त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जगदीशला विषारी पदार्थ खायला देऊन नंतर त्याचा वायरने गळा ओढून हत्या केल्याचं उघड झालं। आता त्या प्रकरणी पोलिसांना हत्या झाल्याचा बनाव करणाऱ्या वृषालीवर संशय आला। त्यांनी वृषालीला पुन्हा ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली, पण हट्टी काळजाची वृषाली काही बोलेना। त्यावेळी पोलिसांनी तिला आपला इंगा दाखवला आणि काही वेळातच वृषालीचा बनाव उघडा पडला। तिनेच जगदीशला मारलं कबूल केलं। यानंतर वृषालीनं पोलिसांना सांगितलं की 6 महिन्यापूर्वी माझं लग्न ठरलं। लग्नाच्या आधी आमचा साखरपुडा झाला। जगदीश अमरनाथ येथील एका फार्मा कंपनीत कामाला होता। साखरपुडा झाल्यानंतर आम्ही दोघे भेटायला लागलो। त्या काळात मला ही गोष्ट समजली की मला जसा जोडीदार हवा होता तसा जगदीश नाही आहे। त्यानंतर मी त्याला हे समजवण्याचा प्रयत्न देखील केला। एकदा त्याला दादरमध्ये
भेटायला गेले असताना मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपलं लग्न करायला नको. आपले विचार वेगळे आहेत, पण त्याला मी आवडले होते. शिवाय त्यानं असंही सांगितलं की आम्ही सगळ्या पाहुण्यांना, नातेवाईकांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता तुला जर लग्न करायचं नसेल तर तू घरच्यांना सांग की तुला हे लग्न करायचं नाही आहे. मग मी तसं सगळ्यांना सांगितलं, पण माझ्या घरच्यांनी माझ्यावर दबाव टाकून मला सांगितलं की मुलगा चांगला आहे, लग्न कर. आणि मला नाईलाजाने 29 डिसेंबर 2018 रोजी जगदीशसोबत लग्न करावं लागलं. पण लग्नानंतरही जगदीशचं आणि माझं पटत नव्हतं. शिवाय त्याच्या घरच्यांशी वाद वाढत असल्यामुळे आम्ही सेपरेट राहायला लागलो. पण त्यानंतरही तो मला जोडीदार म्हणून पसंत नव्हता. आमच्यात नेहमीच खटके उडत होते, वाद वाढत होते. आणि या वादातूनच त्या दिवशी मी त्याला तो कामावरून आल्यावरून विष खायला दिलं आणि तो बेशुद्ध झाल्यावर वायरने त्याचा गळा ओढून त्याची हत्या केली. मंडळी, तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पण सगळं ऐकणाऱ्या उपस्थित पोलिसांच्या मेंदूला मुंग्या आल्या. सध्या वृषाली त्याबद्दल शिक्षा भोगत आहे. मंडळी, लग्न ही व्यक्तीच्या आयुष्यातील एक नाजूक घटना असते. त्यामुळं विवाह निश्चित करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे. चुकीच्या निर्णयामुळे गंभीर गुन्हे घडू शकतात. वास्तविक जीवनाला दुर्लक्ष करून आपण जोडीदाराबद्दल खूप अपेक्षा वाढवल्यामुळे वृषालीनं आपल्या नवऱ्याची हत्या केली. पण यामुळं आई वडील आपल्या मुलाला व एक भाऊ आपल्या भावाला मुकला. याला जबाबदार कोण? आपल्या वैयक्तिक अपेक्षेसाठी आपण कोणाचा जीव घ्यावा हा अधिकार कुठल्याच माणसाला नसतो. ही घटना ऐकल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मनात लग्न करावं की नाही असा विचार आला असेल, हे नक्की. पण घाबरून जाऊ नका. तुमच्या होणाऱ्या पार्टनरशी संवाद साधा. सध्या सगळं समजावून घ्या आणि विचार पटले तरच सोबत राहण्याचा निर्णय घ्या. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या क्राईम स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.